रेरा कायदा मुळातच ट्रान्सपरन्सी वाढवण्यासाठी, विसंगती दूर करण्यासाठी आणि ग्राहक आणि प्रमोटर यांच्यामधलं हिताचं संरक्षण करण्यासाठी हा कायदा अंमलात आणलेला आहे. आता सगळेच प्रोजेक्ट तुम्हाला रेरा साईटवरती दिसतात. बिल्डर त्याच्यावरती माहिती सगळी अपलोड करून देतो. काही जणांना प्रश्न पडतो की लँड ओनर्सचा फ्लॅट आम्ही विकत घेतला तर चालेल का? तर नक्कीच चालेल. इट्स अ फेअर डील. बरं, त्याचे पैसे कोणाला जातात? तर ते पैसे ओनरच्या खात्यामध्ये जातात. पण ती सगळी जी परमिशन असते, सगळी पोझेशन देण्याची सगळी जबाबदारी असते ना, ती सगळी प्रमोटरची असते. बरोबर. डिले इन पोझेशन म्हणजे हा भरपूर केसेस रेरामध्ये आता ह्याच केसेस मोस्ट ऑफ चाललेल्या आहेत. तर डिले का होतो ह्याची कारणं काय आहेत? तर आता आपण बघितलं की कोविडमुळे डिले झालेला आहे. तर कोविडमुळे डिले झाल्यामुळे 2020ला कोविड होता, तर 2017ला ज्याचे सँक्शन होते तर त्या प्रोजेक्टला रेराने 1 वर्षाचं सो मोठं एक्सटेन्शन दिलेलं आहे. कन्व्हेन्स म्हणजे एखादा प्रोजेक्ट असतो किंवा एखादी सोसायटी असते, तर त्या सोसायटीच्या ज्या बिल्डिंगच्या खालची जी अंडरनीथ लँड असते अलॉंग विथ स्ट्रक्चर, हिची जी मालकी असते ती सोसायटीच्या नावावरती ट्रान्सफर करणे याला कन्व्हेन्स म्हणतात. तर ह्या कन्व्हेन्स डीडमध्ये काय काय बघणं आवश्यक आहे? तर ती लँड बिल्डरनी कशी अक्वायर केलेली आहे, प्लस त्यांनी बिल्डरनी कोणकोणत्या परमिशन्स घेतलेल्या आहेत, तर हे सगळं तुमच्या कन्व्हेन्स डीडमध्ये आलंय का? आता ॲज पर रेरा स्ट्रक्चरल डिफेक्ट म्हणजे डिफेक्ट लायबिलिटी बिल्डरसाठी 5 वर्षाची केलेली आहे. म्हणजे बिल्डरवरती ती रिस्पॉन्सिबिलिटीज टाकलेली आहे. तर मेजर डिफेक्ट काहीतरी स्ट्रक्चरल डिफेक्ट असेल किंवा तुमचं कन्सिल्ड वायरिंग किंवा कन्सिल्ड प्लंबिंगमध्ये काही मेजर इश्यू असेल तर बिल्डर ते 5 वर्षापर्यंत मोफत तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला ते सॉल्व करून देऊ शकतो. रिडेव्हलपमेंटला जाताना सोसायटीकडे डॉक्युमेंट कुठले आहेत ना, बेसिक डॉक्युमेंट कुठले आहेत हे चेक करणं फार महत्त्वाचं असतं. कारण की बऱ्याच वेळेला सोसायटीकडे कन्व्हेन्सच नसतो. जोपर्यंत कन्व्हेन्स होत नाही तोपर्यंत तुम्ही बिल्डिंग डिमॉलिश करू शकत नाही. नमस्कार. आपल्यापैकी अनेकांना दररोज रिअल इस्टेट संदर्भात अनेक फोन कॉल्स येत असतात. आता हे फोन कॉल्स आल्यावरती आपल्यालाही साहजिकच आहे अशा आलिशान प्रोजेक्टची भुरळ ही पडणारच. आणि मग सुरू होतो प्रवास तो घर खरेदीचा. आता घर खरेदी म्हटल्यावर सर्वसामान्यांना बऱ्याचदा आपले दागदागिने, साठवलेले पैसे हे सगळं पणाला लावावं लागतं. मात्र हे सगळं पणाला लावण्याआधी आपल्याला महत्त्वाचं आहे ते म्हणजे त्या प्रोजेक्टबद्दलची माहिती घेणं. आता ही प्रोजेक्टबद्दलची माहिती कशी घ्यायची? तर साधारणपणे आजकाल रेरा कायदा सगळ्यांनाच माहिती आहे. तर त्या रेरा नंबरवरून त्या प्रोजेक्टबद्दलची तुम्ही माहिती मिळवू शकता. त्याचबरोबर त्या डेव्हलपरची माहिती घेऊ शकता. हे सगळं कसं काय मिळवायचं, या सगळ्याबद्दल काय अधिक माहिती आहे, नेमका हा रेरा कायदा काय आहे आणि ह्या रेरा कायद्याचा नेमका ग्राहकांना कसा फायदा होतो, ह्या सगळ्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. ती म्हणजे रिअल इस्टेटच्या ॲडव्होकेट दर्शनी संदेश पुणेकर यांच्याशी. दर्शनी, खूप खूप स्वागत आहे मधुराष्टकमध्ये. थँक्यू. मधुराष्टकच्या या पॉडकास्टमध्ये आज आपण दर्शनी संदेश पुणेकर यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि गेल्या 15 वर्षांपेक्षाही अधिक काळ त्या या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. रेरा कायदा, रिडेव्हलपमेंट ह्या सगळ्यावरती त्यांचा मोठा अभ्यास आहे. चला तर आज आपण मधुराष्टकच्या या पॉडकास्टमध्ये सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. पुन्हा एकदा स्वागत आहे. सगळ्यात पहिला प्रश्न, रेरा कायदा हा सगळ्यांना तसा परिचित असलेला कायदा आहे. मात्र पूर्वीच्या कायद्यामध्ये आणि आत्ताच्या रेरा कायद्यामध्ये नेमका काय फरक जाणवतो? सर्वात प्रथम आपण रेरा कायदा काय आहे हे जाणून घेऊयात. रेरा कायदा 1 मे 2017ला अस्तित्वात आला. रिअल इस्टेट क्षेत्राचे नियमन कसे करायचे त्याबद्दल रेरा कायद्याने ते प्रकाश ज्योतात टाकलेलं आहे त्यांना. म्हणजे याआधी मोफा होता, म्हणजे महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट ॲक्ट. आता हे जे फ्लॅट ओनर्स आणि बिल्डरमधले जे काही डिस्प्यूट असतील तर ते रेरा अंतर्गत सोडवले जातात. याच्या आधी सुद्धा ते मोफा अंतर्गत सोडवले जायचे, परंतु तेवढं फास्ट प्रोसेस त्याच्यामध्ये होत नव्हती. म्हणून आता रेरा अस्तित्वात आल्यामुळे त्याची प्रोसेस जी आहे ती फास्ट चाललेली आहे. आता रेरा कायद्यामध्ये काय होतं की वेगवेगळे सेक्शन्स दिलेले आहेत आणि त्या सेक्शन्स प्रमाणे तुम्ही वेगवेगळ्या कंप्लेंट करू शकतात.
आणि त्याच्या पेनल्टी सुद्धा त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. म्हणजे एखादा फ्लॅट बुक करतो, तो फ्लॅट बुक केल्यापासून ते त्याला पोझिशन देईपर्यंतचा जो प्रोसेस असतो ते आपण रेरा अंतर्गत आपण तो फॉलो करायचा असतो. बरं. त्याचप्रमाणे रेरामध्ये तुम्हाला बिल्डरच्या लायबिलिटीज काय आहेत, अलॉटीच्या लायबिलिटीज काय आहेत, त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत, याचं सगळं वर्णन तुम्हाला रेरा कायद्यातून मिळेल. बरोबर. अर्थात हे सगळं झालं, पण पूर्वी एक साधारणपणे म्हणजे बिल्डरने कधी अलॉट करायचं आहे फ्लॅट किंवा कधीपर्यंत पोझिशन द्यायचं आहे ह्या सगळ्याची माहिती असायची. मात्र आता असं झालं की बिल्डरला प्रत्येक गोष्टीची माहिती देणं आवश्यक आहे. म्हणजे तिथे ज्या ॲम्युनिटीज दिल्या जातात त्या ॲम्युनिटीज कुठे तुम्ही करणार आहात, त्या ॲम्युनिटीज किती स्क्वेअर फीटाच्या आहेत, ह्या सगळ्याची माहिती देखील देण्याची आता तरतूद त्यांनी केलेली आहे. म्हणजे जेणेकरून ग्राहकांना ह्या ॲम्युनिटीज परफेक्टली मिळू शकतात असं ह्या कायद्यामध्ये सांगितलं गेलं आहे. तर हे सगळे बरेच फरक आपल्याला जाणवतात म्हणजे पूर्वीच्या कायद्यात आणि आत्ताच्या कायद्यात. मात्र हा मुळात रेरा जो कायदा आहे तो साधारणपणे ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी केला जातो आहे किंवा हा केला गेला आहे. कारण की आपण जर 2017 पूर्वीचा काळ बघितला तर बऱ्याचदा असं व्हायचं की अनेकांना पोझिशनच मिळायचं नाही किंवा तो बिल्डर पळूनच जायचा. अशा अनेक आपण घटना बघितलेल्या आहेत आणि दररोज पेपरमध्ये ह्या वाचलेल्या आहेत. तर अशा ह्या परिस्थितीमध्ये हा रेरा कायदा आणल्यानंतर खरोखरच ह्या गोष्टीला आळा बसला आहे का? नक्कीच. आता ट्रान्सपरन्सी खूप मोठ्या प्रमाणावरती आलेली आहे. म्हणजे रेरा कायदा मुळातच ट्रान्सपरन्सी वाढवण्यासाठी, विसंगती दूर करण्यासाठी आणि ग्राहक आणि प्रमोटर ह्यांच्यामधलं हिताचं संरक्षण करण्यासाठी हा कायदा अंमलात आणलेला आहे. म्हणजे रिअल एस्टेट क्षेत्रातलं जे काही अधिनियम आहेत तर त्याचं नियमन करण्यासाठी हा कायदा अंमलात आलेला आहे. बरोबर. प्लस डेव्हलपरला ह्याच्यामधून सुद्धा संरक्षण मिळालेलं आहे. त्याचं कायदेशीर आणि आर्थिकदृष्ट्या त्यांना संरक्षण मिळालेलं आहे. आणि आता ट्रान्सपरन्सी बघितली तर ट्रान्सपरन्सी फार मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे. म्हणजे आता सगळेच प्रोजेक्ट तुम्हाला रेरा साईटवरती दिसतात. बिल्डर त्याच्यावरती माहिती सगळी अपलोड करून देतो. आता कोणाला फ्लॅट बायरला एखादा फ्लॅट आवडलाय, कुठल्या प्रोजेक्टमध्ये आवडलाय तर त्याच्यावरती रेरा नंबर असतो. बरोबर. राईट. आणि किंवा तुम्ही त्या ब्रोशरवरती असतं किंवा ॲडव्हर्टाइजमेंटवरती असतं किंवा प्रोजेक्टचं नाव टाकून सुद्धा तुम्ही तो रेरा प्रोजेक्टचा माहिती मिळवू शकतात. तर त्याच्यामध्ये काय असतं तर रेरा साईटवरती बिल्डरनी प्रोजेक्टचं सँक्शनिंग आणि परवानग्या सगळ्या अपलोड केलेल्या असतात. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये टायटल सर्टिफिकेट असतं. टायटल सर्टिफिकेट इज द मोस्ट इम्पॉर्टंट अँड क्रुशियल डॉक्युमेंट. म्हणजे त्याच्यामध्ये बिल्डरनी ती लँड कोणाकडून अक्वायर केली आहे, त्याच्यामधून कुठल्या कुठल्या परवानगी मिळालेल्या आहेत हे सगळं तुम्हाला त्या टायटल सर्टिफिकेटमध्ये मिळतं. प्लस तुम्हाला आर्किटेक्ट सर्टिफिकेट असतं, CA सर्टिफिकेट असतं. तर त्या CA सर्टिफिकेटमध्ये ना प्रोजेक्टची पूर्ण कॉस्टिंग दिलेली असते. म्हणजे किती खर्च होणार आहे हे सगळं तुम्हाला त्या सर्टिफिकेटमध्ये दिसतं. बरं. सेकंड थिंग आहे की तुम्हाला युनिट, आता युनिट किती आहेत विकायचे आणि त्याच्यामध्ये किती युनिट सोल्ड आउट झालेले आहेत याची सुद्धा माहिती तुम्हाला साईटवरती मिळते. बरं. दुसरं की लँड ओनर आणि प्रमोटर ह्याच्यामध्ये काय अंडरस्टँडिंग आहे, त्याच्यामध्ये त्यांची काय डील आहे, तर ह्याची सुद्धा माहिती रेरावरती अपलोड करणं कंपल्सरी बिल्डरला केलेलं आहे. बरं. आता ह्या पुढे जाऊन मी सांगते की लँड ओनरची आणि प्रमोटरची काय अंडरस्टँडिंग म्हणजे व्हॉट इज दिस. तर लँड ओनरला त्याची जी जागा असते ती जागा तो प्रमोटरला डेव्हलप करण्यासाठी देतो. बरोबर. मालकी तर राहते लँड ओनरची, पण ज्या काही परमिशन्स असतात, सुपरस्ट्रक्चर जे बनवायचं असतो तो डेव्हलपर बनवतो आणि त्याच्या अगेन्स्ट त्याला काही कन्स्ट्रक्टेड प्रिमायसेस मिळतात तर ते सगळे तो रेरा साईटवरती अपलोड करतो. मग हे सगळं त्याचं झालं हे अंडरस्टँडिंग. म्हणजे रेव्हेन्यू शेअर आहे की एरिया शेअर आहे, तर हा एरिया शेअर आहे. तर बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की रेरा साईटवरती लँड ओनरचे प्रिमायसेस अपलोड केलेले असतात. ह्याच्या पुढे जाऊन सांगते की काही जणांना प्रश्न पडतो की लँड ओनरचा फ्लॅट आम्ही विकत घेतला तर चालेल का. तर नक्कीच चालेल. इट्स अ फेअर डील. बरं, त्याचे पैसे कोणाला जातात तर ते पैसे ओनरच्या खात्यामध्ये जातात. पण ती सगळी जी परमिशन असते, सगळी पोझिशन देण्याची सगळी जबाबदारी असते ना ती सगळी प्रमोटरची असते. बरोबर. मग त्यावेळेला तुमचं ट्रायपार्टी ॲग्रीमेंट होतं. म्हणजे लँड ओनर, प्रमोटर आणि परचेसर आणि अशा प्रकारे ही सगळी डिटेल तुम्हाला रेरा साईटवरती मिळते. तर बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती आता तुम्हाला ट्रान्सपरन्सी आलेली आहे आणि फ्लॅट बायर ते फ्लॅट परचेस करू शकतात. दुसरी गोष्ट की आता सगळे रेरावरती
रिलाय राहतात की आता रेरा आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेमच नाहीये, तर असं नाही, सुरक्षित आहे. तर असं नसतं की रेरा आहे तर पुढे प्रॉब्लेम होऊ नाही शकत का, तर नक्कीच होऊ शकतो. रेरा रजिस्टर प्रोजेक्टमध्ये सुद्धा प्रॉब्लेम होतात आणि बरेच जण आता आपण रेरावरती रिलाय राहतो. तर आता काय केलंय की जे आपले सँक्शन असतात ते आपल्या साईटवरती असतात, बिल्डरच्या प्रोजेक्ट साईटवरती सँक्शन असतात, पण तेही आता गेल्या वर्षीपासून रेरानी असं केलेलं आहे की ते पुन्हा त्या कॉम्पिटंट अथॉरिटीकडनं पुन्हा व्हेरीफाय केले जातात. म्हणजे तुमची सुरक्षितता ही डबल झाली आहे, राईट. आणि दुसरा प्रश्न येतो की तुम्ही जो फ्लॅट घेणार, समज तुम्हाला जर 15व्या मजल्यावरती फ्लॅट आवडलेला आहे, तर तो 15व्या मजल्याचा फ्लॅट सँक्शन आहे का, तर हे बघणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही ते प्रोफेशनल कडूनच व्हेरीफाय करून घेतलं पाहिजे. कारण की काय होतं ना की बिल्डर बेसिक सँक्शनवरतीच रेरा नंबर मिळवतो, राईट. बरं 7 मजल्यापर्यंत सँक्शन आहे, त्याच्या पुढचं जर पोटेन्शियल असेल तर बिल्डर रिवाईज करतो, रिवाईज सँक्शन करतो. तर तुम्हाला जो फ्लॅट जिथे आवडलाय तर तिकडे तुमचं सँक्शन आहे का, तो फ्लोअर सँक्शन आहे का, हे बघणं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ते एक टेक्निकल सगळ्या गोष्टी असतात, म्हणून त्या प्रोफेशनलकडनं व्हेरीफाय करणं फार गरजेचं असतं. आणि अशा प्रकारे रेरा आल्यामुळे सगळं ट्रान्सपरन्सी तुमची वाढलेली आहे आणि त्यामुळे तुम्ही नक्कीच बिल्डरकडनं चांगल्या प्रकारे फ्लॅट घेऊ शकतात. अगदी. आत्ता हा रेरा कायदा जेव्हा प्रचलित झाला तेव्हापासून त्या कायद्यामध्ये एक महत्त्वाची तरतूद आहे, ती म्हणजे जर का बिल्डर एका ठिकाणी किंवा तो जो डेव्हलपर आहे तो एका ठिकाणी म्हणजे सोसायट्या उभारतोय किंवा एक बिल्डिंग उभारतोय, तर त्या ठिकाणचे प्रोजेक्टचे पैसे तो दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये लावू शकत नाही, जे पूर्वी अगदी सर्रासपणे व्हायचं. पण मग ह्याचा फायदा अर्थातच ग्राहकांना मोठ्या प्रमाणात होतो. मात्र जर त्याने पोझिशन वेळेवर दिलं नाही किंवा ग्राहकांनी कुठेतरी सांगितलं की आता आमच्याकडे पैसे नाही आहेत, तर तो बिल्डरही किंवा तो डेव्हलपर रेरा कायद्याअंतर्गत काही ॲक्शन घेऊ शकतो का ग्राहकांवर? नक्कीच. ग्राहकांनी जर बिल्डरचे पैसे नाही भरले तर तो त्यांना फायनल डिमांड नोटीस पाठवतो आणि पूर्ण पैसे कंप्लाय करण्याचं त्यांना नोटीस पाठवतात. त्यात वेळ टाइम लिमिट तो देतो. त्यानंतर देखील त्यांनी पैसे नाही दिले तर तो एक लिगल नोटीस त्यांना पाठवू शकतो आणि लिगल नोटीसद्वारे सुद्धा तो कंप्लाय करायला सांगू शकतो. आणि तरी देखील त्यांनी कंप्लाय नाही केला तर प्रमोटर रेरामध्ये कंप्लेंट फाईल करतो आणि त्याची जी काही आउटस्टँडिंग मनी असेल तो इंटरेस्ट सकट त्याच्याकडनं डिमांड करू शकतो. आणि विथ अदर चार्जेस, जसं की त्यांनी GST भरला असेल डेव्हलपरनी किंवा ब्रोकर चार्जेस भरले असतील आणि अदर काही चार्जेस असतील तर ते तो क्लेम करू शकतो. म्हणजे थोडक्यात रेरा कायद्याचा फायदा ग्राहकांनाच आहे हे तर नक्की आहे. मात्र जर का बिल्डरलाही अशा पद्धतीची काही ॲक्शन घ्यावी लागली तरी सुद्धा तो रेरा कायद्याअंतर्गत घेऊ शकतो. नक्कीच नक्कीच. म्हणजे थोडक्यात दोघांसाठी हा कायदा आहे आणि ट्रान्सपरन्सीमुळे नक्कीच अगदी सहजपणे हे घर घेणं किंवा आपलं घराचं स्वप्न साकार करणं शक्य झालंय. पण त्याचबरोबर बऱ्याचदा असं होतं की वेळेत पोझिशन न देणं हे तर अगदी बऱ्यापैकी आपण बघतो. मग अशा वेळेस नेमकं काय केलं पाहिजे त्या ग्राहकांनी आणि मग कॉम्पन्सेशन मिळतं का बिल्डरकडून? आता मुळातच डिले इन पोझेशन म्हणजे ह्या भरपूर केसेस रेरामध्ये आता ह्याच केसेस मोस्ट ऑफ चाललेल्या आहेत. तर डिले का होतो ह्याची कारणं काय आहेत? तर आता आपण बघितलं की कोविडमुळे डिले झालेला आहे. तर कोविडमुळे डिले झाल्यामुळे 2020ला कोविड होता, तर 2017ला ज्याचे सँक्शन होते तर त्या प्रोजेक्टला रेराने 1 वर्षाचं सो मोठं एक्सटेन्शन दिलेलं आहे. तर त्याच्यामुळे तो डिले होता. किंवा तुम्हाला लँड लिटिगेशन असेल तर लँड लिटिगेशनमध्ये स्टे मिळतो तर त्याच्यामुळे थांबतं. किंवा सँक्शनिंग अथॉरिटीकडनं जर स्टे आला असेल तर त्याच्यामुळे ते थांबू शकतं. किंवा फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतात, बिल्डरला फायनान्शियल प्रॉब्लेम आला म्हणजे कसा की अपेक्षित सेल झालं नाही, राईट, तर त्याचं कॅल्क्युलेशन बदलतं, त्यांचं फंडिंग नाही होत आणि त्यांचं रोलिंग होत नाही, त्याच्यामुळे बिल्डर तिथे स्टक होऊन जातो, राईट. तर हे झालं तुमची डिलेची ही वेगवेगळी अशी कारणं आहेत. पण तुम्हाला आता जर त्याच्यावरती कंप्लेंट फाईल करायचं आहे तर तुमची कुठली डेट तुम्ही पकडली पाहिजे, म्हणजे तुमची पोझेशन डेट कुठली,
तर तुमची पोझेशन डेट जर तुमच्या अलॉटमेंट लेटरमध्ये किंवा तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये पोझेशन डेट तुमची समज डिसेंबर 24 आहे आणि तुमची रेराची डेट जर डिसेंबर 25 असेल तर कुठली डेट ग्राह्य धरायची? तर जी तुमची ॲग्रीमेंटला डेट जी आहे ती ग्राह्य धरायची. बरं. कारण की जे एक्सटेन्शनची डेट असते ती टेक्निकल ग्राउंडमुळे रेराने बिल्डरला दिलेली असते. कारण की जर तुमची पोझेशन डेट जर लॅप्स झाली ना तर बिल्डरला खूप मोठा नुकसान होतं. त्यांचं बँकिंग बंद होतं, त्यांचे ॲग्रीमेंट थांबतात, परत त्यांचे ॲडव्हर्टाइजमेंट थांबतात. त्याच्यामुळे बिल्डर स्टक होतो आणि त्याच्यामुळे ह्या टेक्निकल ग्राउंडमुळे रेरा एक्सटेन्शन देतो आणि तो बिल्डरचा अधिकार सुद्धा आहे की प्रोजेक्ट थांबला नाही पाहिजे. राईट. तर तुम्ही डिले झाला तर डिलेसाठी तुम्ही कंप्लेंट फाईल करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन कंप्लेंट फाईल करू शकतात. ऑनलाईन सगळं तुम्ही अपलोड करायचं आहे ॲग्रीमेंट्स वगैरे आणि तुमची पेअर जी काय आहे तुम्ही दाखल करायची आहे. त्याची 5,000 रुपये फीज आहे रेराची आणि त्याच्यानंतर 1 ते 2 हिअरिंग होतात आणि नंतर त्याची ऑर्डर होते. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही टेक्निकल एक्सपर्टद्वारे जर केलं तर त्याचा खूपच फायदा होऊ शकतो. दुसरी गोष्ट झाली कंपन्सेशन. तर तुम्ही कंपन्सेशन नक्कीच तुम्ही मागू शकतात. म्हणजे तुम्ही जेवढे भरलेले पैसे आहेत त्याचं कंपन्सेशन मागू शकतात किंवा त्याच्यात इंटरेस्ट क्लेम करू शकतात. ते रेरामध्ये सेक्शन 18 मध्ये त्याचं तरतूद दिलेली आहे. तर पण तुम्ही दोघांपैकी एकच क्लेम करू शकता, दोन्ही क्लेम नाही करू शकत. किंवा काही कधी काय होतं की डिले पोझेशन झाल्या त्याच्यामुळे फ्लॅट बायर फ्लॅटच कॅन्सल करून टाकतो आणि सो दॅट त्यावेळेला तो रिफंड मागू शकतो आणि विथ इंटरेस्ट तो क्लेम करू शकतो. म्हणजे अशा सगळ्या सुविधा रेराने दिलेल्या आहेत. बरोबर. म्हणजे त्या ग्राहकांच्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या सुविधा रेराने दिलेल्या आहेत. मी नेहमी ऐकते की कन्व्हेन्स म्हणजे नेमकं काय, डीम कन्व्हेन्स म्हणजे काय, हे नेमकं काय, त्याबद्दल काय सांगाल? आता कन्व्हेन्स म्हणजे एखादा प्रोजेक्ट असतो किंवा एखादी सोसायटी असते तर त्या सोसायटीच्या ज्या बिल्डिंगच्या खालची जी अंडरनीथ लँड असते अलॉंग विथ स्ट्रक्चर हिची जी मालकी असते ती सोसायटीच्या नावावरती ट्रान्सफर करणे याला कन्व्हेन्स म्हणतात. आता कन्व्हेन्स डीड हे एक अत्यंत महत्वाची प्रोसिजर आहे. तर त्याच्यामुळे ती मालकी जी असते ना ती शिफ्ट होते, ट्रान्सफर होते सोसायटीच्या नावावरती. तर ह्या कन्व्हेन्स डीडमध्ये कोणकोणते काय बघणं आवश्यक आहे. तर ती लँड बिल्डरनी कशी अक्वायर केलेली आहे, प्लस त्यांनी बिल्डरनी कोणकोणत्या परमिशन्स घेतलेल्या आहेत, तर हे सगळं तुमच्या कन्व्हेन्स डीडमध्ये आलंय का हे चेक करणं गरजेचं आहे. त्या व्यतिरिक्त ज्या कॉमन ॲम्युनिटीज असतात, समज इंटरनल रोड आहे, जिम आहे, क्लब हाऊस आहेत, तुमचं जिम मोठं लेआउट असतो त्याच्यामुळे ॲम्युनिटी स्पेस असतो, तर ह्याचे अधिकार त्या कन्व्हेन्सद्वारे सोसायटीच्या नावावरती ट्रान्सफर झालेत का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हे सुद्धा तुम्ही एक एक्सपर्टला दाखवूनच केलं पाहिजे. दुसरं तुम्ही प्रश्न विचारलात की डीम कन्व्हेन्स. तर डीम कन्व्हेन्स म्हणजे की जर बिल्डरनी कन्व्हेन्स करून दिला नाही तर त्याला डीमिंग प्रोसिजरिंग आहेत की ते तुम्ही DDRला त्याचे अधिकार दिलेले आहेत. तुम्ही DDRकडे जाऊन ॲप्लिकेशन करू शकता जर डेव्हलपरनी कन्व्हेन्स करून नाही दिला तर मग तुम्ही ते ॲप्लिकेशन फाईल केल्यानंतर DDR बिल्डरला नोटीस पाठवतो आणि मग ते हजर होऊन त्या दोघांच्याही सुनावण्या होतात आणि मग डीम कन्व्हेन्सची ऑर्डर DDR देतो आणि अशा प्रकारे त्या लँडची जी मालकी आहे ती सोसायटीच्या नावावरती ट्रान्सफर होते. बट मग जेव्हा आपल्याला सोसायटी फॉर्म करण्याची वेळ येते तर ती नेमकी कधी केली पाहिजे? फ्लॅट आपण घेतो, ताबा मिळाल्यानंतर आपण तो फ्लॅट घेतो. राईट. मग त्याच्या कॉमन ॲम्युनिटीज असतात, म्हणजे इंटरनल रोड असतो, क्लब हाऊस असतात, जिम असतात. तर ह्याचं मेंटेनन्स कोण करणार? तर ह्याचं मेंटेनन्स करण्यासाठी सोसायटी किंवा अपेक्स बॉडी फॉर्म करावी लागते. जनरली ॲज पर रेरा रूल तुम्हाला 51% बुकिंग झाल्यानंतर 3 महिन्याच्या आत बिल्डरनी तुम्हाला सोसायटी फॉर्म करून देणं अपेक्षित आहे. परंतु प्रॅक्टिकली तसं होत नाही. कारण की काय होतं की फ्लॅट कॅन्सलेशन होतात. राईट. आणि त्याच्यानंतर कधी परत फ्लॅट बुकिंग पण होतात. त्याच्यामुळे मेंबर्स त्याचं कॅल्क्युलेशन बसत नाही. तर मोस्ट ऑफ द केसेसमध्ये बिल्डर मग जेव्हा पोझेशनला येतो ना त्यावेळेला त्याचं फॉर्मेशन करतो आणि फॉर्मेशन केल्यानंतर बिल्डर एक मीटिंग कॉल करतो आणि तिथे कमिटी मेंबर्स अरेंज करतात आणि कमिटी मेंबरला सगळे जे डॉक्युमेंट ज्या प्रोसेसमध्ये होते, सगळ्या परमिशन्स असतात, बिल्डिंगचा इन्शुरन्स असेल, तर हे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्सना त्या कमिटी मेंबर्सला हँडओव्हर करतात आणि त्यानंतर हँडओव्हर केल्यानंतर ते सगळा जो कारभार असतो तो सगळा सोसायटी इंडिपेंडंटली हँडल करू शकतो.
बरं. बऱ्याचदा असं होतं की मोठमोठ्या सोसायट्या डेव्हलपर बांधतो, मात्र तिथे मुद्दे अनेक उपस्थित होतात. त्यातला महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे कार पार्किंगचा. म्हणजे आपण बघितलं तर प्रत्येकाकडे आजकाल 1 किंवा 2 कार सहज असतात. मात्र तरीसुद्धा जेव्हा बिल्डर आपण जातो डेव्हलपरकडे की आम्हाला घर घ्यायचं आहे, तर तिथे सांगितलं जातं की कार पार्किंग मोफत आहे. मात्र ते नंतर लक्षात येतं की हे असं काही नसतं. मग कार पार्किंग आपण विकत घ्यायचं का? नक्कीच कार पार्किंग आपल्याला विकत घेता येऊ शकते. म्हणजे रेरामध्ये कार पार्किंगच्या डेफिनेशन्स दिलेल्या आहेत. म्हणजे एक तर ओपन पार्किंग, कवर्ड पार्किंग आणि गॅरेजेस असं 3 पार्किंग रेराने डिस्क्राईब केलेल्या आहेत. आता UDCPR प्रमाणे आणि प्रोजेक्टचे जसं पोटेन्शियल असं त्याप्रमाणे प्रीमियम भरून बिल्डर ते पार्किंग सँक्शन करून घेतो आणि ते पार्किंग स्लॉट बिल्डर विकूच शकतो. आता रेराच्या सर्क्युलर क्रमांक 54 नुसार तुम्ही ते पार्किंग अलॉट करू शकतात किंवा बुकिंग करू शकतात. आणि त्याच्यामध्ये आता त्याहूनही पुढे असं रेराने केलेलं आहे की तुम्ही ज्या वेळेला पार्किंग विकत घेता त्यावेळेला तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये पार्किंगचा उल्लेख आहे का विथ डायमेन्शन विथ लोकेशन. म्हणजे तुम्ही त्या पार्किंगचे डायमेन्शन सुद्धा त्या ॲग्रीमेंटमध्ये मेन्शन करणं आता कंपल्सरी केलं. म्हणजे ॲग्रीमेंटला तो प्लॅन लावलाय का, त्याचे लोकेशन प्लॅन लावलाय का, त्याला हॅच केलाय का, हे सगळं आता बघितलं जातं. इव्हन तुमच्या आपण जेव्हा फ्लॅट सेल ॲग्रीमेंट करतो तर फ्लॅट सेल ॲग्रीमेंटचा इंडेक्स 2 असतो. तर इंडेक्स 2 मध्ये ना आपला एरिया डिस्क्राईब केलेला असतो. आता त्याचबरोबर तुमचा पार्किंगचा एरिया सुद्धा डिस्क्राईब केलेला असतो. तर त्याच्यावरती आपली स्टॅम्प ड्युटी भरली जाते आणि ती पार्किंग सुद्धा आपल्या मालकीने आपल्या नावावरती ट्रान्सफर होते. तर इट्स म्हणजे पार्किंग विकत घेणे हे लिगल आहे. बरोबर. पण जेव्हा आपल्याला बिल्डर लेटर देतो की पार्किंग तुम्हाला, पण तिथे म्हटलं जातं की पार्किंग अलॉट केलेलं आहे, तो म्हणत नाही की हे सेल केलं आहे. म्हणजे कारण की तुम्हाला आता पार्किंग विकत घेता येते. सर्क्युलर नंबर 54 प्रमाणे बुकिंग किंवा अलॉटमेंट असे शब्द वापरलेत, पण बिल्डर हे सँक्शन करून घेत असतो पार्किंग, त्याच्यामुळे बिल्डरला ते पार्किंग विकत देता येते. बरं. ब्रोशर किंवा ॲग्रीमेंटमध्ये बऱ्याचदा वेगवेगळ्या ॲम्युनिटीजचा उल्लेख केला जातो. 2017 पूर्वीचं सोडून द्या, मात्र 2017 नंतरच्या ज्या मल्टिपल स्टोरेज बिल्डिंग्स आहेत किंवा मोठमोठ्या सोसायट्याज आहेत, तर त्याच्यामध्ये बऱ्याचदा ह्या ॲम्युनिटीजचा उल्लेख करूनही त्या ॲम्युनिटीज पुरवल्या जात नाही. मग अशा वेळी ग्राहक काय करू शकतो? ह्या रेरामध्ये तसे काही कायदे आहेत का, आणि काय करावं ग्राहकांनी, त्याविषयी काय सांगाल? आता कसं आहे, आपल्याला जेव्हा फ्लॅटचा ताबा मिळतो तेव्हा त्याचं कॉमन ॲम्युनिटीज ज्या असतात, तर एक मोठा प्रोजेक्ट होत असेल तर त्याच्यामुळे बऱ्याच ॲम्युनिटीज असतात आणि तुम्हाला एका बिल्डिंगचं पोझिशन दिलेलं आहे, तर त्या ॲम्युनिटीज त्यावेळेला रेडी नसतात. आणि ॲज अशा काही रेरामध्ये काही ऑर्डर्स नाही आहेत ॲम्युनिटीजबद्दल, तर तुम्ही एक सोसायटी स्थापन करू शकता त्या बिल्डिंगची आणि त्याच्यानुसार रेरामध्ये तुम्ही ते फायलिंग करू शकतात. तर रेरा त्यावेळेला तुम्हाला डायरेक्शन देतो बिल्डरला की तुम्ही ह्या ॲम्युनिटीज ह्या वेळेमध्ये कम्प्लीट करा, राईट. आणि त्याच्यामध्ये आत्ता तर रेराने गेल्या वर्षीपासून जो ॲग्रीमेंटचा फॉर्मॅट आहे ना तोच बदलला आहे. तर त्याला एक ॲडिशनल एक ॲनेक्शन लावलेलं आहे. त्या ॲनेक्शनमध्ये ना की तुम्हाला क्लब हाऊस ह्या डेटला द्यायचं आहे तर ह्याची पोझिशन डेट ही आहे, तुम्हाला स्विमिंग पूल ह्या वेळेला द्यायचं तर त्याची डेट ही आहे. तर म्हणजे पोझिशन डेट आता तुम्ही तिथे टाकतायत, बिल्डर तिथे पोझिशन डेट टाकायला बिल्डरला कंपल्सरी केलंय. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात ट्रान्सपरन्सी आलेली आणि तुम्हाला ॲग्रीमेंटच्या डेटच्या वेळेलाच तुम्हाला कळतं की तुम्हाला ॲम्युनिटीज कधी मिळणार आहेत. बऱ्याच प्रमाणावर तिथं ट्रान्सपरन्सी आलेली आहे. एक महत्त्वाचा मुद्दा सगळ्यांच्या मनामध्ये येतो की नवीन घराचा आपण ताबा घेतोय, पण हा ताबा घेतल्यानंतर जर का स्ट्रक्चरल डिफेक्ट कुठे असेल तर नेमकं काय करायचं? आता ॲज पर रेरा स्ट्रक्चरल डिफेक्ट म्हणजे डिफेक्ट लायबिलिटी बिल्डरसाठी 5 वर्षाची केलेली आहे. म्हणजे बिल्डरवरती ती रिस्पॉन्सिबिलिटीज टाकलेली आहे. तर मेजर डिफेक्ट काहीतरी स्ट्रक्चरल डिफेक्ट असेल किंवा तुमचं कन्सिल्ड वायरिंग किंवा कन्सिल्ड प्लंबिंगमध्ये काही मेजर इश्यू असेल तर बिल्डर ते 5 वर्षापर्यंत मोफत तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला ते सॉल्व करून देऊ शकतो. स्ट्रक्चरल डिफेक्ट म्हणजे काय,
तर मेजर असणं फार महत्त्वाचं आहे. हल्ली काय होतं की चावी लागत नाहीये, मग लॅचच तुटलाय, त्याच्यासाठी रेरामध्ये केसेस फाईल केले जातात, पण ते त्याचा निकष लागत नाही कारण की ते केसेस डिसमिस केले जातात. तर तुमचं डिफेक्ट जो आहे ना तो मेजर असणं फार महत्त्वाचं आहे, कारण तो अलॉटीच्या निष्काळजीपणामुळे झालेला नसला पाहिजे. कारण आपण एसी फिटिंगला जातो तर एसी फिटिंगला जो हॅमरिंग करतो त्याच्यामुळे बरेच डिफेक्ट होतात. तर दॅट इज फॉर युअर नेग्लिजन्स. म्हणजे थोडक्यात रेरा कायद्यामुळे बऱ्यापैकी ट्रान्सपरन्सी आली आहे, ग्राहकांना त्याचा फायदा होताना दिसतोय आणि अर्थातच ग्राहकही घर घेताना सुरक्षितता अशी म्हणजे त्यांना लक्षात येते की हां आपलं घर सुरक्षित आहे, हे नक्की आहे. मात्र हे सगळं झालं न्यू कन्स्ट्रक्शनबद्दल. मात्र आज आपण बघितलं तर मुंबई ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात रिडेव्हलपमेंट सुरू आहे. तर अशा वेळेस या रिडेव्हलपमेंटमध्ये बऱ्याचदा रिडेव्हलपमेंटला जाताना खूप गोष्टींची काळजी घ्यावी लागते. ती काळजी नेमकी काय घ्यायची? बऱ्याच वेळा काय होतं ना, रिडेव्हलपमेंटला जाताना सोसायटीकडे डॉक्युमेंट कुठले आहेत ना, बेसिक डॉक्युमेंट कुठले आहेत हे चेक करणं फार महत्त्वाचं असतं. कारण की बऱ्याच वेळेला सोसायटीकडे कन्व्हेन्सच नसतो. तर इथून ती सुरुवात होते की कन्व्हेन्स असणं सोसायटीच्या नावावरती फार महत्त्वाचं आहे. कारण की जोपर्यंत कन्व्हेन्स होत नाही तोपर्यंत तुम्ही बिल्डिंग डिमॉलिश करू शकत नाहीत. कारण की एकदा का बिल्डिंग डिमॉलिश झाली की त्याची मालकी ही मेन ओनर जो असतो, लँड ओनर जुना, त्याची होऊन जाते. त्याच्यामुळे आपल्याला रिडेव्हलपमेंट प्रोसिजर आपण करू शकत नाही. त्याच्यानंतर आणखीन आवश्यक असणारे पेपर म्हणजे त्या जमिनीचे सातबारा किंवा PR कार्ड, तुमच्या मेंबर्सचे फ्लॅट सेल ॲग्रीमेंट असतील, त्याचं इंडेक्स 2 असेल, डीड ऑफ डिक्लेरेशन, हे जर अपार्टमेंट असेल तर डीड ऑफ डिक्लेरेशन लागतं कपल्ड विथ डीड ऑफ अपार्टमेंट. त्याच्यानंतर CC, OC, सँक्शनिंग प्लॅन, जुने बिल्डिंग असेल तर ULCच्या परमिशन्स, हे सगळे म्हणजे मिनिमम डॉक्युमेंट आहे. रिडेव्हलपमेंटला जाताना हे डॉक्युमेंट आहेत की नाही हे बघणं फार महत्त्वाचं आहे. अदरवाईज तुमचा प्रोजेक्ट पुढे जाऊन स्टक होऊ शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिजिबिलिटी रिपोर्ट. फिजिबिलिटी रिपोर्ट असणं फार महत्त्वाचं असतं. कारण की फिजिबिलिटी रिपोर्ट जर तुम्ही काढलात ना तर तुम्हाला कळतं की ह्या फिजिबिलिटी रिपोर्टनुसार तुम्हाला बांधकाम किती मिळणार आहे, तुम्हाला FSI किती मिळणार आहे, TDR किती मिळणार आहे, तुमचं लँडचं कॉस्टिंग किती आहे, प्रोजेक्टचं कॉस्टिंग किती आहे, प्लस तुमचा जर ॲडजॉइनिंग रोड जर असतील तर तुम्हाला आणखीन किती बांधकाम मिळणार आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मेंबर्सला मिळणारा ॲडिशनल एरिया, आपल्याला ॲडिशनल एरिया किती मिळणार आहे ह्या सगळ्याची माहिती, ह्या सगळ्याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला त्या फिजिबिलिटी रिपोर्टमध्ये मिळत असतो. आणि त्यानुसार काय होतं माहिती आहे की तुमची क्लिअरिटी येते, मेंबर्समध्ये क्लिअरिटी येते, कॉन्फिडन्स येतो आणि त्या प्रकारे मग मेंबर्स डेव्हलपरबरोबर डील करताना कॉन्फिडेंटली डील करू शकतो आणि आपल्या मागण्या मागून घेऊ शकतो. म्हणून फिजिबिलिटी रिपोर्ट असणं अत्यंत महत्त्वाचं आहे, क्रुशियल प्रोसेस आहे ही. सो हे सगळं करताना हे सगळे डॉक्युमेंट आपल्याकडे रिडेव्हलपमेंटच्या वेळेला असले पाहिजेत. दर्शनी मॅम, आपण रिडेव्हलपमेंटबद्दल जेव्हा आत्ता बोलतोय तेव्हा एक महत्त्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे बऱ्याचदा होतं की टेंडरिंग प्रोसेस असते. मग ही टेंडरिंग प्रोसेस राबवताना काय मुख्यतः काळजी घेतली पाहिजे? म्हणजे आपण जेव्हा टेंडरिंग प्रोसेस राबवतो ना त्यावेळेला टेंडर हे स्टँडर्डाईज असलं पाहिजे. म्हणजे स्टँडर्ड प्रत्येकासाठी फॉर्मॅट, ड्राफ्ट हा सगळ्यांना सेम असला पाहिजे, राईट. म्हणजे त्यावेळेला आपल्याला बिल्डरकडनं काय आपल्याला मागायचं आहे, म्हणजे तुमचं त्याच्यामध्ये कसलं स्पेसिफिकेशन आलं पाहिजे, तर तुमचं फायनान्शियल बीड, स्टँडर्डाइज बिडिंग असलं पाहिजे त्याच्यामध्ये तुमचं आर्थिकदृष्ट्या काय तुम्हाला मागायचं आहे. आता आपल्याला बिल्डिंगमध्ये आपल्याला काय हवं आहे, आपली काय मागणी आहे ह्याचं पूर्ण डिटेलिंग तुमच्या त्या टेंडरमध्ये असलं पाहिजे. म्हणजे त्या दृष्टिकोनातून म्हणजे आपल्याला बिल्डिंगचं स्पेसिफिकेशन काय आहे, आपल्या फ्लॅटचं स्पेसिफिकेशन काय असणार आहे, आपली बिल्डिंग कुठल्या पद्धतीची असणार आहे, तर आपल्या कंट्रोलमध्ये ते असतानाच आपण ते टेंडरच्या माध्यमातून तुम्हाला बिल्डरला कम्युनिकेट करायचं आहे. आणि त्याच्यानंतर त्या टेंडरनुसार बिल्डर त्याचं आर्थिक नियोजन करत असतो. आता तुम्ही सांगितलं की तुम्हाला ह्याच ब्रँडचं पाहिजे, तुम्हाला हे अम्युनिटीज पाहिजे, तर त्यावेळेला बिल्डर तसं आर्थिक नियोजन करतो आणि तसं टेंडर तुम्हाला ते सबमिट करतो. आणि टेंडर 2 प्रकारचे असतात, म्हणजे एक ओपन टेंडर असतं आणि एक क्लोज टेंडर असतं. आता ओपन टेंडर जे असतं ना ते तुम्हाला पेपर पब्लिकेशन करतात आणि आपण ते टेंडर वेगवेगळ्या डेव्हलपरकडनं ते मागून घेतो. आणि क्लोज टेंडर जे असतं म्हणजे आता समजा आजूबाजूचा डेव्हलपर आहे किंवा ओळखीतून कोणीतरी टेंडर आपल्याला सबमिट करू शकतो. आता बरेच अशा प्रकारचे खूप असे बारकावे आहेत. बरं, त्याला तुम्हाला टाइम फ्रेम देणं फार महत्त्वाचं असतं, म्हणजे साधारण महिन्याभराचा तरी टायमिंग त्याला देणं आवश्यक आहे. प्लस तुमच्या
टेंडरमध्ये डेव्हलपरला सगळे डॉक्युमेंट्स दिलेत का, म्हणजे लिगल डॉक्युमेंटेशन असतील, तुमचं फिजिबिलिटी रिपोर्टर असतील, तर हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला त्या टेंडरमधून तुम्हाला ते कम्युनिकेट करायचे असतात डेव्हलपरला. सो ही सगळी मोठी प्रोसेस आहे. सो ती कायदेशीररित्या चांगल्या प्रकारे राबवली पाहिजे. बरोबर. आत्ता हे आपण टेंडरिंगबद्दल झालं. मात्र जेव्हा ऑफर लेटर येतं रिडेव्हलपमेंटमध्ये, ऑफर लेटरलाही तितकंच महत्त्व आहे. मग ते ऑफर लेटर म्हणजे नेमकं काय आहे, ते कोण देतं त्याविषयी? आता ऑफर लेटर हा आहे ना, हा एक व्यवसायाचा भाग आहे. म्हणजे आता ऑफर लेटर, आता मला आजूबाजूचे डेव्हलपर असतील तर ते ओळखीतून येतात आपल्याला. म्हणजे आपण रिडेव्हलपमेंट जेव्हा सोसायटी रिडेव्हलपमेंटला जाते तर प्रायमरी कन्सर्ट होतं, त्याच्यानंतर फिजिबिलिटी रिपोर्ट येतो, मग टेंडरिंग येतं आणि त्याच्यानंतर मग तुमचं टेंडरिंग प्रकल्प राबवला जातो. तर बिफोर टेंडरिंग तर आपल्या आजूबाजूचे जे डेव्हलपर असतात तर ते आपल्याला ओळखीतून आपल्याला ऑफर देतात किंवा आपला इंटरेस्ट लेटर तुम्हाला सबमिट करतो की बाबा तुम्ही ज्या वेळेला हा प्रकल्प राबवाल, जेव्हा रिडेव्हलपमेंटची प्रोसेस तुम्ही फॉलो कराल तेव्हा तुम्ही आम्हाला कन्सिडर करा किंवा कॉल करा. हे सगळं आपण बोलतोय मगासपासून रिडेव्हलपमेंटबद्दल. मग डेव्हलपरच्या बाबतीमध्ये आपण जेव्हा विचार करतो तेव्हा डेव्हलपरकडून आपल्याला कोणकोणत्या कागदपत्रांची खास करून आवश्यकता असते? मग ते अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा, की आपल्याला डेव्हलपरकडनं कोणते कागदपत्र येतात. तर मुख्य म्हणजे सोसायटी डेव्हलपमेंटला जाते तर तुमचं प्रायमरी कन्सेंट येतात, त्याच्यानंतर तुमचं फिजिबिलिटी रिपोर्ट येतो, मग टेंडरिंग प्रोसेस राबवले जातात, त्याच्यानंतर बिल्डरसाठी तुम्हाला काय अपॉइंट करणारे जे काही निकष ठरवलेले असतात तर त्याप्रमाणे तुम्ही बिल्डर अपॉइंट करता आणि त्याच्यानंतरची जी प्रोसेस चालू होते ती असते लिगल डॉक्युमेंटेशन. तर त्याच्यामध्ये तुम्हाला बिल्डर आहे ना तुम्हाला 4 स्वरूपाचे डॉक्युमेंट देत असतो. म्हणजे पहिलं तर डॉक्युमेंट जे असतं की MOU असतो, म्हणजे समजुतीचा करारनामा. तर त्याच्यामध्ये तुमचं जे काही फायनान्शियल कंडिशन, टर्म्स अँड कंडिशन्स ठरल्या असतील किंवा तुमचं बिल्डिंगचं स्पेसिफिकेशन असेल, म्हणजे तुम्हाला फ्लॅट कुठल्या पद्धतीचा पाहिजे, अशा टर्म्स अँड कंडिशन ज्या ठरलेल्या असतात ना तर ते त्या MOU मध्ये असतात. तर ते झालं तुमचं पहिलं डॉक्युमेंट. दुसरं तुमचं डॉक्युमेंट आहे की डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट. तर डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट MOU झाल्यानंतर डेव्हलपर प्लॅन सँक्शनला जातो, म्हणजे प्लॅन सँक्शन करायला जातो तो ऑथोराइज कन्सर्नकडे. तर त्याच्यानंतर तुमचा ती जो कालावधी असतो तेवढ्या कालामध्ये तो डेव्हलपर तुम्हाला डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट आणि पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे कुल मुखत्यारपत्र याचा ड्राफ्ट सोसायटीकडे सबमिट करतो, दॅट इज फॉर अप्रुव्हल पर्पज. आणि त्याच्यानंतर शेवटचं जे डॉक्युमेंट आहे ते आहे PAAA म्हणजे परमनंट अल्टरनेट अकोमोडेशन ॲग्रीमेंट. म्हणजे हे इंडिव्हिज्युअल ॲग्रीमेंट होतं त्या फ्लॅट संदर्भातले. तर हे अशा 4 प्रकारचे डॉक्युमेंट होत असतात. म्हणजे हे बिल्डर तुम्हाला अप्रुव्हलसाठी देतो सोसायटीला. बरोबर. आत्ता तुम्ही फार महत्त्वाचे मुद्दे इथे सांगितले जेव्हा रिडेव्हलपमेंटला जातात तेव्हा. मात्र आज आपण बघितलं तर अनेक सोसायट्या आहेत ज्या काही छोट्या आहेत, एक बिल्डिंग आहे आणि त्या रिडेव्हलपमेंटला जाणार आहेत. आणि तिथे राहणारे जर काही आपण लोक बघितले तर साधारणपणे 70 पार केलेले वगैरे वयस्कर लोक असतात. त्यांची मुलं कुठे अमेरिकेत असतील किंवा कुठे बाहेर असतील किंवा ते शहरात असूनही दुसऱ्या सोसायट्यांमध्ये राहत असतील. त्यामुळे काय होतं, ह्या अशा वेळी त्या वयस्कर लोकांना मोठा प्रश्न पडतो की नेमकं आम्हाला कसं ह्या सगळ्या बिल्डरशी कॉन्टॅक्ट करायचं आहे किंवा कोणता बिल्डर, कोणता डेव्हलपर उत्तम आहे. त्याचबरोबर ह्यासाठी काही तरतूद आहे का, काही कन्सल्टंट असतात का की जे त्यांना मार्गदर्शन करतील आणि योग्य दिशा दाखवतील ह्या सगळ्यासाठी? नक्कीच. ह्याच्यासाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट असतात. म्हणजे PMC अपॉइंट करणं फार महत्त्वाचं असतं. कारण की आपण ज्याला PMC अपॉइंट करतो ना तेव्हा रिडेव्हलपमेंटची प्रोसेस जी असते ना ती व्हेरी फास्ट होऊन जाते. कारण की काही टेक्निकल गोष्टी आहेत ना लेमॅनला माहिती नसतात. म्हणजे आपल्या कमिटीवरती असतात माणसं, ती त्यांना टेक्निकल गोष्टी माहिती नसतात, त्यांना रिडेव्हलपमेंट करायचं असतं पण बऱ्याच गोष्टी माहिती नसतात. तर त्यावेळेला PMC अपॉइंटमेंट केल्यामुळे ना ते 1 विंडोमध्ये येतं. म्हणजे PMC तुमचं फिजिबिलिटी रिपोर्ट रजिस्टर आर्किटेक्टकडनं तो फिजिबिलिटी रिपोर्ट तुम्हाला काढून देतो. टेंडरिंग प्रोसेसमध्ये बऱ्याच अधिनियम जे असतात तर त्याचे नियम पाळले जात नाहीत, त्याच्यामुळे टेंडरिंग प्रोसेस तो करून देतो. जी तुमचं मीटिंग्स असतील, एजेंडा लावणं, वेबसाईट तयार करणं, पेपर्स अपडेट करणं, हे सगळं तो करतो. प्लस डेव्हलपरबरोबरचे काही डॉक्युमेंट्स असतील तर ते आपल्यासमोर मांडतो. प्लस तुमच्या त्या फिजिबिलिटी रिपोर्टमध्ये लँडचं प्रोजेक्टचं कॉस्टिंग दिलेलं असतं. तर त्या कॉस्टिंगप्रमाणे तुमची बिल्डिंग बनण्यासाठी बिल्डर सक्षम आहे का
आर्थिकदृष्ट्या तो सक्षम आहे का, तर असे बिल्डरचं त्याबाबत मार्गदर्शन हा PMC करतो. त्याच्यामुळे पूर्ण तुमचं रिडेव्हलपमेंटची प्रोसेस जो पूर्णत्वात नेण्यासाठी जो महत्त्वाचा जो रोल असतो ना, तो हा PMC करतो. त्यामुळे नक्कीच PMC जर तुम्ही अपॉइंट केलात तर तुमचं रिडेव्हलपमेंट प्रोसेस फास्ट होण्यासाठी बरीच मदत होऊ शकेल. आत्ता तुम्ही म्हणालात तसं की रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टसाठी आपण कन्सल्टंटला अपॉइंट केलं तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. मात्र ह्या ठिकाणी आपण बघितलं तर रिडेव्हलपमेंटमध्ये जे जुने टेनंट्स आहेत त्यांना रेराचा कुठलाही फायदा होत नाही. मात्र जे बिल्डर नवीन फ्लॅट्स विकणार आहे त्यांना मात्र ते रेरा कायद्याअंतर्गत येतात. पण मग जुन्या टेनंटसाठी सुद्धा काही तरतूद आहे का त्या ठिकाणी? नाही, कारण की तुमचं एकदा डिमॉलिश झालं की तो नंतर त्याची रेरा रजिस्ट्रेशन होतं, त्याच्यामुळे ते त्याला रेरा कायदा लागू होतो. बरं, आता हे सगळं झालं रेरा कायदा किंवा एकूणच नवीन कन्स्ट्रक्शन आज मोठ्या प्रमाणात सुरू आहे, रिडेव्हलपमेंट सुरू आहे, ह्या सगळ्यावरती एक वकील म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल? रिअल इस्टेट क्षेत्र आता खूप मोठ्या प्रमाणावरती ब्लूमिंग होत आहे. म्हणजे रिअल इस्टेट क्षेत्र हे गतीने वाढणारं आहे, प्लस ते गुंतागुंतीचं आहे आणि ते रोज नवीन नवीन चॅलेंजेस त्याच्यामध्ये येत असतात. राईट. तर या रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये कायदेशीर बाबींची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती याचा सहभाग आहे. म्हणजे जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार असतील, ग्राहक आणि प्रमोटर मधली जर काही वाद असतील, रेरा कायदा आहे, FSIचे काही नियम आहेत, प्लस तुमचं ट्रान्सफर प्रोसिजर आहे, टॅक्सेशन पार्ट असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या असतात. आणि आता रेरा कायदा आल्यामुळे काय ना, पारदर्शकता फार मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहेतच. आणि एक वकील म्हणून मी माझ्या क्लायंटला कायदेशीररित्या कसं आपण सेक्युअर करता येईल आणि कायद्याच्या चौकटीमध्ये राहून त्याचं सेक्युरिटी कशी हमी देता येईल याचा प्रयत्न एक वकील करत असतो, नेहमीच करत असतो. टेक्निकल गोष्टींना हा लेमॅनला माहिती नसतात. तर हा जेव्हा प्रोजेक्टचं डीलिंग होतं तेव्हा तुम्ही नक्कीच एका ॲडव्होकेटला किंवा प्रोफेशनलला त्या सांगूनच व्हेरीफाय केल्या पाहिजेत. कारण की काय होतं, घर आपण एकदाच घेतो आणि दॅट इज द इम्पॉर्टंट थिंग ऑफ अवर लाईफ. सो आपल्याला ते सगळं करताना तुम्ही वकिलांचा नक्कीच सल्ला घेतला पाहिजे. आणि म्हणजे आय एम ब्लेस्ड की मला माझे सिनियर्स खूप चांगले मिळालेत की त्याच्यामुळे मला लीगल असेल किंवा टेक्निकल असेल किंवा फायनान्शियल सगळ्या मोठ्या प्रमाणावरती याचा खूप मोठा फायदा झाला आहे. आणि रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये तुम्हाला म्हणजे ना कामाचा खूप मोठा खजाना आहे. वेगवेगळ्या प्रकारचं ड्राफ्टिंग तुम्हाला हाताळायला मिळतो. सो आय एम व्हेरी मच ब्लेस्ड. अर्थात आत्ता आपण खरं तर ह्या रेरा कायद्याबद्दल बोललो, रिडेव्हलपमेंटमधल्या ज्या गोष्टी आहेत, कारण की अतिशय बारकाईने ह्या सगळ्याचा विचार करणं आवश्यक आहे. कारण आपण तुम्ही आत्ता जसं म्हणालात, आपण घर एकदाच घेतो आणि त्याचा कुठेही आपल्याला असं नको वाटेल की अरे आपण कुठून घर घेतलं आणि आपण फसलो, असं व्हायला नको. म्हणून त्यासाठी योग्य मार्गदर्शन, योग्य चर्चा केली पाहिजे आणि कन्सल्टंट देखील तुम्ही निवडला गेला पाहिजे तुमच्याकडून, तुमच्या सोसायटीकडून, जेणेकरून तुम्हाला योग्य दिशा तुम्हाला दिली जाईल. कारण बऱ्याचदा आपल्याला हे कायदे काय आहेत किंवा आपल्याला फसायचं नाही आहे ह्या सगळ्यामध्ये, तर नक्कीच याचा आपण फायदा करून घेऊ शकतो. आणि रेरा कायद्यामध्ये आज ग्राहकांसाठी अनेक तरतुदी आहेत, जेणेकरून तुम्हाला जो डेव्हलपर आहे तो फसवू शकत नाही. दर्शनी मॅम, तुम्ही खूप छान माहिती खरं तर ह्या रेरा कायद्याबद्दल, रिडेव्हलपमेंटबद्दल दिली. मात्र घर घेणं जरी सोपं असलं तरीसुद्धा घर घेताना ह्या सगळ्या बाबींवरती प्रकाशझोत टाकला पाहिजे, ह्या चर्चा केली पाहिजे. आणि खूप व्यवस्थित तुम्ही ह्या सगळ्याबद्दलची माहिती दिली, खूप चांगलं एक्सप्लेन केलं की काय कायद्यामध्ये तरतूद आहे. तुम्ही आलात मधुराष्ट्राच्या या पॉडकास्टमध्ये आणि खूप छान माहिती दिली, त्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच. खरं तर रेरा कायद्यामुळे घर घेणं जरी सुरक्षित झालं असलं तरीसुद्धा तुम्ही घर घेताना ह्या सगळ्या बाबी लक्षात घ्या. हा रेरा कायदा काय आहे हे देखील समजून घ्या. एका वकिलाची मदत घ्या किंवा एखाद्या कन्सल्टंटची मदत घ्या आणि त्यानंतरच योग्य चर्चा करून हे पुढचे पावलं उचला. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण ह्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करतो. आपल्याला फक्त दिसत असतं आपलं आलिशान घर, सुंदर असं सजावट. मात्र त्या व्यतिरिक्तही ह्या सगळ्या गोष्टी असतात, त्याच्यातले बारकावे समजून घ्या. पुढच्या भागामध्ये आपण मधुराष्ट्राच्या नवीन पाहुण्यांसह भेटणार आहोत. आज आपण इथेच थांबतोय. मात्र चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत नमस्कार.